नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज दिनांक 8 ऑक्टोबर. आपण पहिल्यांदाच आपला मोठो ब्लॉग शूट करत आहे आणि ट्रायल घेत आहे. बघूया कितपर्यंत आपल्याला याची क्वालिटी, रेंज आणि त्याच्यात काय शिकायला भेटते ते बघूया. चालू तर केलं आहे आज सर्व अपडेट. पुढे पुढे आपल्या स्वतःलाच करत राहायला पाहिजे. चला ए बाजू कबूतर फॅमिली. खूप दिवसांनी असं वाटतंय, एवढ्या दिवस हे जमा कर, ते जमा कर, हे मागव, ते मागव चालू होतं. आज तो दिवस आला. आपल्याला मोठं ब्लॉगिंग करता येतंय का, काय फ्रेम आहे, लोक काय बोलतात, काय रिएक्शन आहे लोकांची. पाऊस नाहीये कोण बरं वाटतं, कारण पावसात ना ब्लॉगिंग करता येत नाही. पुढे पावसाचे चिन्ह तर दिसत नाही आहेत, पण खूप बारीक बारीक आहेत. कंटिन्यू करता आला पाहिजे ब्लॉग. बनवूया, कारण किती दिवस येत नाही, मला हे जमत नाही, आपण कोणाला सांगू शकत नाही. वेळा वाकडा का ना होईना, पण नक्कीच प्रयत्न करेन. बरेच दिवस झाले याचा माईक आणि तो ॲडॅप्टर येत नव्हता. आला होता तर एक माईक तो खराब निघाला. काय माहित, तो चांगला पण असू शकतो. पण काय झालं, मला त्याची सेटिंग बरीच माहीत नाही आहे अजून. आणि एक मिनिट, जरा क्रॉसिंग होऊ द्या. आता इथे आमच्याकडे वॉटर क्रॉसिंग आहे. आमच्या इथे म्हणजे म्हणणं मला काय हरकत नाही. हे नाही म्हणून जरा बरं वाटते. तर मला इथे ना थोडं पाणी असतं. गाडी चालवायची बोललं तर आतून भीती ते रेवा विवा पडलाय म्हणतोय. हे आहे एंड, म्हणजे इथे पण पाणी बरंच हे होत आणि मग सिंगल लेन होते, तर लेफ्ट वाले राईटला जातात. हा आपला दुसरा ब्रिज, हा एकदा झाला तर बरेच टाइम वाचेल. बाजूला हो, ऑन देतोय. ही आमची मिठी नदी दिसते काय माहित नाही, पण हा ब्रिज डायरेक्ट एकदम हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला उतरणार. पण सध्या काम मला वाटतं कम्प्लीट झालेलं आहे. या 15 ऑगस्टला तरी चालू करायला पाहिजे. चला पुढे दाखवतो तुम्हाला ब्रिज. स्पीड मेंटेन होईल. 2 ते 5 मिनिटं लवकर पोहोचू. बाकी मुंबईचा ट्रॅफिक आहे, कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. परवाच आला तर त्याची माईक खूप महागातला आहे, पण टेस्टिंग चालू आहे त्याची. आता कितपत आपल्या व्हॉइस क्वालिटीला तो साजेल, तेव्हापासून हे मोठं ब्लॉगिंग आणि इतर व्हिडिओ शूटिंग माईकचं खूप महत्व आहे.
व्हॉइस क्वालिटी चांगली असेल तर व्हिडिओ बघायला पण साहजिकच आहे, सर्वांना मजा येते. भले त्याने स्क्रीन नाही बघितली, तो आवाजावरनं फील करू शकतो की काय चाललंय काय नाही. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओ बघतो जसं मला टाइम, वा सॉरी, काय मस्त नजारा दिसतोय, एक नंबर भाऊ. या ब्रिज वर जाताना एक वेगळीच फिलिंग वाटत. हिरवं हिरवं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, खुला आसमान, वाह 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 वाह. हा जो आपण एरिया बघतोय, ग्राउंड बघतोय, ते आहे कलिना युनिव्हर्सिटीचं ग्राउंड. हा बघा, हा नवीन ब्रिज आहे. ट्रॅफिक 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 मध्ये हा जेव्हा ब्रिज होईल, सॉरी परत एकदा कोणता विषय कोणता कुठे नेतोय तेच काय समजत नाही. दोन ब्रिज मला वाटतं BKC ला जाणार आहेत. एक पिंक रेडिश कलर आहे, तो काय माहित मला कलरचा आधी हेच नाही होत. एवढ्या स्लो म्हणून आवाज येत असेल तर अतिउत्तम. कारण आपल्याला बडबड करता येत नाही. ठीक आहे, करू काहीतरी बडबड, पण ते किती पिच चा व्हॉल्यूम ठेवायचा आपण बोलताना एकदा लक्षात यायला पाहिजे. थांबो 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 भाई थांबो. हे सिग्नल पडलंय आपल्याला, पण आपण जाऊया आपल्या सेफ जागेवर. सेफ जागा म्हणजे ही आहे आपली सेफ जागा. थांबा रे सिग्नलला. आणि आपला सिग्नल पण चालू झाला. कुठून मारूया टर्न, कुठून मारूया टर्न, कोणते पुढून तिथूनच मारूया. मला पण आवाज येत असेल याच्यामध्ये, मला असं वाटतं. स्पीकर खूप मस्त क्वालिटीचे स्पीकर आहेत. Y15 हे पण एक नवीन यंत्र घेतलेलं आहे. टाइमपास, पुढे कॉल्स, एकामेकांशी बोलायला, परत हे हेल्मेटचं कव्हर उघड, हे करण्यापेक्षा भाई भाई चल लवकर तर राहू इथेच. आला रे भावा. हे आहे ट्रॅफिक, आपला सांता क्रूज सिग्नल. चला ये आले मोरे. ही पब्लिक कशी क्रॉस करते या दाखला. झालं चेंज, एकदा सवय झाली पाहिजे. हो झालं झालं. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. मला वाटलं गरम होऊन बंद पडणार आहे, म्हणून तर त्याचं टेस्टिंग चालू आहे. आपल्याला भावानू खूप लांब मोठी राईडला जायचंय. मोठी राईड जे लोकांचं स्वप्न असतं, स्वप्न बरीच असतात, पण लोकांना आजकाल जेव्हापासून माननीय नितीन गडकरी साहेबांचा या रस्त्यांवरती अभ्यास जोरात चालू आहे, तेव्हापासून लोक तरी स्वतःच्या गाड्या, सायकल, जे काय भेटतंय ते घेऊन निघतात. जीवनातला एवढा मोठा आनंद की खरंच लोक जगायला तरी शिकतायत. नाहीतर शब्द नाहीत माझ्याकडे, पुन्हा काय केव्हा तरी बोलू.
पण वा, कारण आमच्यासारखी माणसं जे सकाळी 9 ते 6 काम करणार, सोमवार ते शनिवार आपले दिवस भरणार आणि रविवार आला की विचार करणार, मरू दे, आज कुठे जायचंय बाहेर, आराम करा. आणि ते सर्व वेगळंच झालंय आता. आपल्या कामाला सुरुवात करू. हे आलंय माझं सन निवास, जिथे मी 16-17 वर्ष झाले काम करतोय. सो निवास, गुड मॉर्निंग सन्निवास. तू पण मोठा झालास, पण तुझ्यावर आम्ही पण मोठे होतोय. ही आमची एंट्री. नमस्कार. आणि इथे मी आपल्या पुष्पकला, हो पुष्पक म्हणजे माझी ही वाहन तिची जागा पार्क करतो. वाह, बरं वाटलं. नंतर आपण बोलू. चला बाय.